टाळीने मृदुंगाचार्यांना वाजवली शंख वाजवा देवा माझे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धेने अनिक मागणे अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे किंवा सुख दे नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा भजन करा विठाल विठाल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करो प्रथम नमन करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभ
पावन चालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यामि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचन ऐका कमळापती। माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण सावे जवळे सर्वांनी वरती हात करा। सद्गुरुनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे। नामस्मरण घडो संत समागम, वाबुगाची ब्रह्म नको देवा। प्रस्तुत चिंतना करिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अतिशय गोड अभंग आहे। अभंग मागणीपर जरी असेल तरी अभंग फार सर्वांग सुंदर परिपूर्ण, आपल्या सर्वांना अतिशय वास्तव जीवनामध्ये देवाकडे काय मागावं याचं दिग्दर्शन करणारा गोड अभंग आहे। विठाला अभंगामध्ये तुम्ही बघून घ्या, देवा हा शब्द तीन वेळेला आलेला आहे। देवा माझे मन लागो तुझे चरणे, अनेक मागणे नाही नाही देवा। अजून एकदा नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा। देवा शब्द 3 वेळेला आलेला आहे। देवा ह्या शब्दावर 3 वेळेला या अभंगामध्ये नाथबाबांनी उच्चारण्याचं कारण असं आहे की सगळं देवाच्याच हातात आहे, सगळं तुझ्याच हातात आहे। तूच देणारा आहे। जो देतो त्याला देव म्हणतात आणि जो घेतच राहतो त्याला जीव म्हणतात। आपण जीवाने देवाकडनं फक्त घेतच राहायचं आहे आणि देवाने जीवाला सतत फक्त देतच राहायचं आहे। विडाला अभंगाचं गोड चिंतन आपण सर्वांच्या मिळून करण्याचा प्रयत्न करू। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात आहे। श्री क्षेत्र धुडप किल्ला तथा सप्तशृंगी मातेचा संपूर्ण परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ पायी दिंडी 16, मला वाटतं काल प्रस्थान झालं, बरोबर ना? 3 दिवस झाले का? अरे बापरे, म्हणजे 3रा दिवस आहे तुमच्या डोक्यात, आमच्या डोक्यात नाही राहत। 3रा दिवस आहे प्रस्थान होऊन आणि 3ऱ्या दिवसाचा मुक्काम खंडेराव महाराज, पांडुरंग परमात्मा, बजरंग बली या सर्व या अधिष्ठानाच्या प्रांगणामध्ये येऊन आज विसावलेलं आहे। वाटचालीचं कीर्तन आहे। जरी सप्त्यातलं नसलं तरी योगेश बाबांच्या दिंडीतलं कीर्तन, रायते बाबाच्या दिंडीतलं कीर्तन म्हणजे सप्त्यातल्याच कीर्तनांसारखं स्वरूप असतं।
तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे. सर्व थकून आलेले आहे वारकरी. अन्नदाते आपल्याला भरपूर दान करतात. कुठलीही कमतरता आपल्याला रस्त्याने भासू देत नाही. अनेक दाते आहे आणि त्याचा विनियोग पण करणारे जे संघटन आहे, या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक आमचे परममित्र हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज जाधव कनेरवाडीकर तथा संगमनेरकर यांच्या गोड मार्गदर्शनाने, सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने, सकल संत भगवंत ग्रंथ या सर्वांच्या आशीर्वादाने, कृपेने हा दिंडी सोहळा दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये प्रथम क्रमांकाच्या पात्रतेचा होतो. याच्याबद्दल आम्हाला सर्वांना कौतुक आहे. आणि सलग 2 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिंडी सोहळ्याला मिळालं. त्याचं श्रेय सगळं हे नियोजन आणि उत्कृष्ट वातावरण, प्रसन्नता टिकून ठेवणं एवढं काही सोपं नसतं. आणि ती प्रसन्नता, ते वातावरण टिकून ठेवणं योगेश बाबांना जमलं आहे. जिल्ह्यामध्ये अतिशय कमी काळामध्ये तरुण पिढीमध्ये जोमाने काम करणारे, जोमाने कार्य करणारे, कार्यक्रम सगळे करतात, कार्य फार थोडे लोक करतात. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम करणारे भरपूर असले तरी कार्य थोड्याच लोकांच्या हातून होतं, थोड्याच लोकांच्या वाट्याला येतं. योगेश बाबांच्या खूप लवकर वाट्याला आलं. त्यांना शुभेच्छा आहे. या दिंडी सोहळ्याकरता प्रत्यक्ष धावपळ करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना वंदन करतो. दिंडीतल्या सर्व भाविकांना वंदन करतो. मृदुंगाचार्यांना जास्त वंदन करतो. आणि त्याहीपेक्षा जास्त साऊंड सिस्टीमवाले त्यांनाही वंदन करतो. सगळे वंदनाला प्राप्त आहे. दोन्ही चारी सगळे भालदार चोपदार बरेच असतील. काही मिलिटरीमॅन दिसले, काही बरेच आहेत. पाठीमागे टाळकरी भरपूर आहे. आणि विनेकरी बाबांच्या करता सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांनी किती हालचाल केली तर त्यांचं छत्र मात्र स्थिर आहे. असे छत्र धरणारे आमचे बाबा, त्यांच्या करता टाळी वाजवा. गोड आहे वातावरण आहे. राधाकृष्ण महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी हजर आहे. समोर यूट्यूब चॅनलचे प्रणेते आमचे विठूचा सोहळा चॅनलचे प्रायोजक ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि थोडक्यामध्ये आपण जास्तीत जास्त 20-20 मॅच खेळण्याचा प्रयत्न करू. कमी वेळेमध्ये जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. कुठलाही टाइमपास न करता आपण अभंगावर थोडंसं स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. विडाला अभंग नाथबाबांचा आहे. अतिशय गोड अभंग आहे. अभंग निवडण्याचं कारण आहे, आमच्या ऋषिकेश बाबांना सहजच इथं विचारलं खेडगावच्या आसपास, ऋषीदादा कुठला अभंग घ्यावा? ते म्हणे काय सांगू आता, संतांचे उपकार तो घ्या. म्हटलं ठीक आहे, तोही चांगला आहे, पण पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धीने चालेल म्हणे, पण तो मागणी पर मागणार आहे. म्हटलं मागणं तर अगोदरच लागेल ना, मागणं तर अगोदरच लागेल की आपण ज्या कारणाला चाललो, देवा आमचं शरीर निघालंय कुठे यात्रेला, निवृत्ती दादांकडे, पण आमचं मन सुद्धा तुझ्या चरणाकडे लागावं अशी आम्हाला शक्ती दे. अगोदरच मागणं आपल्याला देवाकडे करावं लागेल, म्हणून अभंग निवडला. विठाला देव ह्या शब्दावर जास्त बोलणार नाही, कारण देव सर्वांना माहिती आहे, पण बऱ्याच विद्वानांना सुद्धा माहिती नाही असंही आहे. देव हा निर्गुण आहे की सगुण आहे?
आणि साधू संतांनी त्याला सगुण आणि निर्गुण एकू गोविंदुरे असंही म्हटलेलं आहे. देव हा दिसत का नाही? देव आहेच, काहींना संशय पण आहे. पण देव आहे तर मग दिसत का नाही? तर त्याचं एक कारण आहे. देव दिसला असता तर काय झालं असतं? कल्पना करा, जी उघड्या डोळ्यांनी वस्तू दिसते ती एक दिवस नाश पावते. कुठली वस्तू तुम्ही बघा, डोळ्यांनी जी वस्तू दिसते ती एक दिवस नाश पावते. आणि जर देव असाच डोळ्यांनी दिसला असता तर तो काय झाला असता? तो सुद्धा नाश पावला असता. आणि तो तर अविनाशी आहे. तो दिसत नसला तरी तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची वस्तू नाही. तो आतल्या दृष्टीने, ज्ञान दृष्टीने आणि दिव्य दृष्टीने बघण्याची गोष्ट आहे. विडाला शेते बोटाने दाखवू तुला घेरे अनुभव गुरुच्या मुला कसे ते बोटाने दाखवू तुला घेरे अनुभव गुरुच्या मुला. देव बघायची गोष्ट नाही, देव समजून घेण्याची गोष्ट आहे. देवाला पाहण्याच्या भानगडीत पडू नका, देव समजून घ्या. देवाला भेटायच्या भानगडीत पडू नका, देवाची ओळख करा. तुम्ही भेटण्याच करता उत्सुक झाला असेल, आधी तर ओळख तर करा. कधी कधी योगेश बाबा आपलं कीर्तन आटोपल्यावर लोक दर्शनाला येतात व्यासपीठाच्या, बरोबर ना? त्यावेळेला ओळखलं का बाबा विचारणारे बघा 80% असत. बाबा ओळखलं का? तुम्ही नव्हते का तिकडं त्या कार्यक्रमाला आले, तिकडं आपली भेट झाली होती. भेट झाली पण ओळख नाही. कदाचित देव भेटत नसेल कशावरनं. देव भेटतोच, दररोज आपल्या बरोबर आहे तो, आपल्याला त्याची ओळख नाही. आणि ज्या दिवशी ओळख होईल त्या दिवशी तुम्हाला आम्हाला अनुभव येईल. देव जनावनात बघण्याची गोष्ट नाही, देव तर आतच आहे आणि देव इथंच बघण्याची गोष्ट आहे. कुठे देव नाही अशी आत हरी बाहेर अशी अनुभूती आल्याशिवाय बाहेर हरी दिसणार नाही. आत देव आहे ही अनुभूती आल्याशिवाय बाहेरचा देव दिसणार नाही. म्हणून मग कुठल्या देवाला, आतल्या देवाला मागणं मागतात का बाहेरच्या देवाला? कुठल्या देवाला मागत असले पाहिजे? आतल्या देवाला का बाहेरच्या देवाला? नाथबाबा मागतात. आतला आणि बाहेरचा एकच आहे. आत आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात आणि सर्वत्र बाहेर आहे म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. त्या देवाजवळ नाथबाबा मागणं मागतात. काय मागणं मागतात ऋषी दादा?
देवा देवा महिमा देवा माझं मन लागो तुझं देवा माझं मन लागो तुझं माझं मन लागो माझे मन लागो तुझे चरणी. पहिल्या चरणामध्ये देवाजवळ नाथ बाबा मागणं मागतात, माझं मन तुझ्या चरणाजवळ स्थिर झालं पाहिजे. हे एक मागणं इतकं गरजेचं आहे महाराज. आपलं सुद्धा मन दिंडीतच राहतं असं वाटतं का तुम्हाला? खात्रीने सांगा, आपलं मन दिंडीत राहतं? गेलं तिकडे तिकडे गेलं. ते चालू ते बंद होईपर्यंत आणखी कुठं जाईल सांगता येणार नाही, इतकं चंचल आहे महाराज. ठीक आहे, आता दिल्लीला जाऊन येईल तर पुढच्या क्षणी गल्लीत राहील. ते इतकं चंचल आहे. वायू तत्वापासून बनलेलं मन वाऱ्याच्याही काही पटीनं वेगवान चालणारं मन, असं चंचल असणारं मन स्थिर कसं होणार? विडाला एखादी वस्तू अशी असते ना ज्याने मन बनवलेलं आहे, त्याने ते गतिमान बनवलेलं आहे, त्याला ते अगतिक सुद्धा करता येईल. ज्याने ईव्हीएम बनवलेला आहे बरं का, ज्याने ईव्हीएम बनवलेला आहे त्याला हॅक सुद्धा करता येईल. तुम्हाला चालू करता येतं नाही, बंदही करता येईल. ज्याला ऑन करता येतं त्याला ऑफ सुद्धा करता येतं. त्याने बुद्धी दिली, विचार कसा करावा जरी स्वातंत्र्य आपल्याला दिलं, पण त्याला जर विनंती केली तर तो आपल्याला बुद्धी तर दिलीच, पण चांगला विचार सुद्धा करायची त्याच्याच हातात आहे. मन दिलंय, स्वतंत्र आहे, आपण काहीही विचार करू शकतो, त्याने काही विचार करू शकतो. पण त्याने दिलं म्हणून त्यालाच विनंती करा, तुझाच विचार झाला पाहिजे, तुझाच विचार मनाने केला पाहिजे. काय काही विचार करतो महाराज, ते काही इतके विचार करतात, कशाचाही विचार करता करता डिप्रेशन मध्ये जातात.
विचाराचं स्वातंत्र्य जरी आपल्याला दिलं असलं तरी ते मन चांगलाच विचार करेल याची खात्री नाही, ते आपला असेल तरी. म्हणून एके ठिकाणी नाथबाबांचं प्रमाण आहे, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, आलो रायाचा हो ऐका, मी आलो रायाचा जोशी हो ऐका, मी आलो रायाचा जोशी हो ऐका, हो तुम्ही ऐका दादा, हो तुम्ही ऐका दादा, आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, आलो रायाचा जोशी तुम्ही ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा. मनाजी पाटील देगावचा विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील निमाचा, पाडील फाशी, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा. जोशी नाथबाबांचा जोशी सांगतो, या पाटलाचा विश्वास धरू नका, याच्यावर विश्वास धरू नका. मनाजी पाटील देहगावचा याचा विश्वास धरू नका, हा घात करील नेमाचा. आमचे मित्र 4 महिने नर्मदा परिक्रमा करून आले. म्हटलं कसा अनुभव आला हो तुम्हाला? आपले बाळासाहेब महाराज ते म्हणे, जेवढे माझ्या बरोबर होते सारखा फोन त्यांचा घरी असायचा म्हणे, आणि इथनं तिथले सूत्र हलवायचे म्हणे. नुसते घरातले नाही, गावातल्या राजकारणाचे सुद्धा. कुठनं? नर्मदेच्या काठाकाठाकडून कुठले सूत्र हलवायचे? मन आहे ते नियमामध्ये अडथळा आणणार काय मन आहे. तुम्हाला सांगू का, आपण आता तिकडे चाललो ना कुठे, प्रत्येक पावलाला लक्षात घ्या, सांगून जाईल मनाच्या 2 बायका आहे. मनाला किती बायका आहे? मनुराजा एक देहपुरी, असे नांदतो त्याचे दोघी नाही, पुत्र पौत्र संपन्न भारी. तिकडे लग्न लागलं म्हणून इकडे मनाजी पाटलाच. मनाजी पाटलाला 2 बायका आहे. कुठल्या कुठल्या? एक सख्खी बायको आहे. तुम्ही म्हणाल सख्खी सावतर राहते का? एक सख्खी बायको आहे, खरी बायको आहे, धर्मपत्नी आहे, आणि एक अशीच आहे जी लग्न न लावता घरात येऊन नांदायला लागते. तिला काय म्हणतात तुमच्याकडं? काय बाबा काहीतरी म्हणले, घरगुशी काहीतरी म्हटले बाबा. घरगुशीच म्हटले ना. घरगुशीच आहे, एक घरगुशी आहे आणि एक धर्मपत्नी आहे. 1000 लोकांमध्ये जिच्याशी लग्न लावलं ती धर्मपत्नी, आणि जी अशीच राहायला लागली ती कोण? घरगुशी तुमच्या भाषेत. अशा 2 बायका आहे.
एकीचं नाव आहे निवृत्ती, एकीचं नाव आहे प्रवृत्ती. निवृत्ती ही खरी बायको आहे, सख्खी बायको आहे, धर्मपत्नी आहे. ती येताना त्याच्याबरोबरच आली. मुक्त होता बरी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे नंतर. आधी निवृत्तीच बरोबर होती. बरोबर सुखाने संसार चालला होता. देशे वेश नवे माझा सहज फिरत आलो. मनाजी पाटला बरोबर येताना त्याची बायको होते. या संसार रूपी बाजारामध्ये दोघं फिरत चालले. गोड संसार चालला, दोघं बरोबर चालले फिरत. पण पुरुषाचा स्वभाव आहे, आपल्या बरोबर पत्नी आहे आणि बाजारात चालले. समोरून एखादी सुंदर जवान स्त्री येऊ द्या, पत्नी बरोबर आहे. योगेश बाबा पायचं काय काम आहे तिच्याकडे? पण ती अशी जवळून जर निघून गेली तसं वळून. हा पुरुषी स्वभाव आहे. पण स्त्री आपली पत्नी बरोबर आहे. कितीही सुंदर असो येऊ द्या पुरुष समोरून, किती श्रीमंत येऊ द्या, हा दरिद्री असू द्या, बेवडा असू द्या, दिसायला कुरूप असू द्या, कोणाकडेच पाहत नाही. ती एकनिष्ठ आहे. हा मात्र चंचल आहे. तसा मनाजी पाटील आणि निवृत्ती त्याची बायको या संसार रूपी बाजारामध्ये जसं आपण फिरतोय अशी दोघं फिरत चालले. प्रवृत्ती नावाची जवान स्त्री समोरून आली. दोघांची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेमध्ये त्याच्या डोक्यात बसली. घरी घेऊन आला. बेधुंदपणे दोघं संसार करायला लागले. निवृत्ती बिचारी सात्विक होती, निमूटपणे सहन करत होती. हा सगळ्यांचा विषय लक्षात असू द्या. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये निवृत्ती म्हणजे आपल्या बरोबर निवृत्ती आहे आणि आपण मात्र प्रेम करतो, लाड करतो प्रवृत्तीचे. विडाला विडा. कोण कुठल्या पत्नीचं लाड करतं त्याच्यावरनं मला वाटतं विषयी, पामर, जिज्ञासू आणि ज्ञानी असे माणसाचे 4 वर्ग पडलेत. कोणामुळे? प्रवृत्तीवर आणि निवृत्तीवर सारखं प्रेम करणार. नुसते प्रवृत्तीवर प्रेम करणारे विषयी आहेत. प्रवृत्तीचेच लाड पुरवणारे विषय आणि पामर आहे. दोन्हींनाही बरोबर घेऊन चालतात. प्रवृत्तीवरही तेवढंच प्रेम आहे, निवृत्तीवरही तेवढंच प्रेम आहे. ते जिज्ञासू आहे, पण निवृत्तीवरच सगळं प्रेम करणारे ते ज्ञानी आहे. विडाला विडा. असा मनाजी पाटलाचा आणि प्रवृत्तीचा संसार सुरू झाला. एक दिवस महाराज, एक दिवस धरलं ते. तुम्ही नेमके कोणाला घेऊन आले? वायर आता ठीक आहे. बापू महाराजांचे या ठिकाणी आपण स्वागत करू. विडाला विडा. निवृत्ती बरोबर होती, प्रवृत्ती घरात आणली. दोघांचा संसार सुरू झाला. बेधुंद झाले. निवृत्तीला त्रास देऊ लागले. निमूटपणे सहन करत होती. एक दिवस बेधुंद होऊन निवृत्तीला या घरातून हाकलून दिलं. ती बिचारी रडत 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 परमार्थ नावाच्या भावाकडे राहायला गेली. जाताना गरोदर होती ऋषीदादा निवृत्ती. तिला भक्ती, ज्ञान, वैराग्य ही अपत्य झाली. कुठं जाऊन झाली? भावाकडे जाऊन ती
बाळंत झाली आणि तिला अपत्य तिच्या पोटी जन्माला आले. कुठले? भक्ती, ज्ञान, वैराग्य हे अपत्य जन्माला आले. आता इकडे बेकायदेशीर संसार सुरू झाला. दोघांचं लग्न झालेलं आहे का? नाही. बेकायदेशीर मनाजी पाटलाचा आणि प्रवृत्तीचा. तिकडं त्यांनाही अपत्य झाली, तेही बेकायदेशीरच आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार, तृष्णा, इच्छा, वासना, या सगळ्या हे जे विकार आहे ना, हे कोणाचे पुत्र आहे? कोणाचे अपत्य आहे? हे प्रवृत्तीचे अपत्य आहे. फार मोठा लांबलचक संसार सुरू झाला. आपल्याला तेवढा बघायला वेळ नाही, पण प्रत्येक पावलाला आपल्याला आता संधी आहे. प्रवृत्ती बाद करत निवृत्त होत 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 सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे म्हणा. प्रत्येक पावलाला आपल्यातला एक दोष नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक पावलाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला निवृत्ती दादांकडे जाता 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 आपल्यातलं बऱ्याच अशुद्धता आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. बरेच गुणदोष आहे, ते बरंच विषमता आहे. त्या नाहीशा करत 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 एकदा निवृत्ती दादांचं दर्शन झालं ना महाराज, तर निवृत्ती रायाच्या चरणी आपण निवृत्तच झालं पाहिजे. विडाला तिथं गेल्यानंतर आपल्या मनातल्या सगळे अस्थिरता, मनातल्या विषमता, अशुद्धता सगळ्या नाहीशा झाल्यानंतर तिथं मन स्थिर झालं पाहिजे. कुठे? जर तिथं मन स्थिर झालं ना, रामराम पाटील अप्पा, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे झाला आनंद, अवघ झाला आनंद, अवघ झाला आनंद. वारी करून आल्यानंतर तो आनंद कायम टिकला पाहिजे. कायमच जो आनंद प्राप्त होतो ना महाराज. प्रेम रस बैसली मिठी, प्रेम जागृत होतं, विषमता जातात, समता येतात, द्वैत जातं, अद्वैत येतं. हे सगळं मनावर अवलंबून आहे. मन संकल्पही करतं, मन विकल्पही करतं. असं चंचल असणारं मन किती, मनाचा ब्रेकच उत्तम ब्रेक आहे. डांबरी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे काय, तुमच्या एक वेळ गाडीला ब्रेक कमी असला चालेल, पण मनाला अर्जंट ब्रेक पाहिजे. समजा गाडीला इतका अर्जंट ब्रेक आहे महाराज, स्पर्श केला की लगेच उभी राहते. आणि आलं काहीतरी, गाडीला ब्रेक आहे पण मनाने ठरवलं स्पर्शच करायचा नाही. कशाला? ब्रेकला. राहील गाडी उभी. मग आधी कोणी ठरवलं पाहिजे? मग अगोदर कोणाला ब्रेक पाहिजे? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. एक सायकलवाला होता योगेश बाबा, ब्रेकच नव्हतं सायकलला.
अजिबात नाही, ब्रेकच काढून टाकलेलं बाप्पा महाराज. आणि जोरात चालला पायडेल मारत. बरं ब्रेक काढीला नसलो जोरात चाललं पाहिजे का? गती तर नाही का मर्यादित ठेवली पाहिजे. जोरात चालला, इतका जोरात चालला, पुढे यू टर्न होता. यू टर्न म्हणजे पुढचं दिसतं का? नाही दिसत. पण त्याने तेवढ्या वेगात कसा बसा टर्न घेतला, पण अचानक पुढून एक अंत्ययात्रा येत होती, रस्ता भरून चालत होती. आता कुठं सायकल न्यायची, मग जागा शोधायला. आता काय करायचं, ब्रेकच नाही. मग इकडे तिकडे जागा शोधायला लागला. आता कुठं त्याला फक्त चौघायच्या मध्ये जागा दिसली. त्या जागेतून जाईल का ते? सायकल जाईल, पण लटका प्रयत्न आहे. शेवटी दुसरीकडे जागाच नाही, तिथं थोडीशी फड दिसली, तिथं त्या चौघांच्या मध्ये सायकल घातली. दोघं इकडे पडले. मधला रामभाऊ सरळ खाली आला. चौघ कसे बसे उठले, त्याला म्हणायला लागले, का रे लाज वाटते का? हल्ला खुशाल जोरात. बरं, या आग हवायला असतात बिना ब्रेकचे, इतकी आग हवा असतात. हे वरती गेल्यावर सुद्धा यमराजान जर विचारलं ना त्याला, या आग हवांना, का रे आयुष्यभर दारू पिला लाज नाही वाटली? पिलो असेल, तुला काय करायचं? त्याला सुद्धा प्रत्युत्तर देतं. कोणाला? अरे आयुष्यभर भान कोरले असेल, तुम्हाला काय करायचं? तिकडं प्रत्युत्तर करतो. हे चौघ जण त्याच्यावर तुटून पडले सायकलवाल्यावर. अरे लाज वाटते का? तो म्हणे ब्रेक नाही, मी काय करू? ब्रेक नाही तर जोरात कशाला चालतो? त्याच्यावर तुटून पडले. ते राहिलं म्हणतो, तुमचं अजिबात बोलायचं काम नाही. जो पडला तो काही म्हणत नाही, तुम्ही कशाला काय म्हणता? समजलं तुम्हाला? मनाचा ब्रेक फार महत्वाचा आहे महाराज. म्हणून मन स्थिर करण्याकरता आपल्याला कोणाची कृपा होणार नाही. मन स्थिर करण्याकरता देवाचीच कृपा लागेल, आणि ती कृपा प्राप्त करून घेण्याकरता देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. संसारात खूप व्यसन आहे महाराज. संसाराचे अंगीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराचे अंगीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. शुद्ध होण्याचं ठिकाण फक्त हेच आहे. हा धर्म मंडप, हा पायदिंडी सोहळा, हा सत्संग. नाही तर तिकडे गेलं का अनेक व्यसन पाठीमागे लागतात. संसाराचे अंगी नट्या बोलट या कसे या, पण इथंच निर्मळ होता येईल. म्हणून निर्मळ होण्याकरता आपण चाललोय. एक स्वाध्यायामध्ये फार सुंदर भावगीत आहे. निर्मळ विचार, निर्मळ आचार, निर्मळ जीवन बनवूया, तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया. निर्मळ होण्याकरता काय? तीर्थयात्रेला जाऊया, तीर्थयात्रेला जाऊया. माफी मागून बोलतो, बऱ्याच ठिकाणी बघितलं योगेश बाबा,
ऋषी दादा बऱ्याच ठिकाणी बघितलं, रस्त्यानं दिंडीत चालले पण जिरवा जिरवीच्याच भाषा आहे. भाषा कशाच्या आहे? जिरवा जिरवीच्या. पण जिरवा जिरवीची भाषा करताना आपली किती जिरणारे जन्मोजन्मी याचा कोणीच विचार करत नाही. निर्मळ विचार. महाराज दररोज स्वतःमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. दररोज परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर रामराव पाटील दररोज आपल्यातला बदल आपल्याला दिसला पाहिजे. लोकांना जाऊ द्या, लोकांना जाऊ द्या, लोकांना दिसणारच नाही. लोकांना तुकोबराय सुद्धा चांगले दिसले नाही, लोकांना ज्ञानोबराय सुद्धा चांगले दिसले नाही, पण आपल्याला आपण चांगलं दिसलं पाहिजे. कारण आपलं कौतुक आपल्यालाच वाटलं पाहिजे. तुकोबरायांना वाटलं कौतुक वाटे नाव मंगळाचे तेरी गुणे. म्हणून मन स्थिर करण्याकरता आपल्याला हाच एक मार्ग आहे. देवा माझे म्हण लागो तुझे चरणी. नाथबाबा विनंती करतात आणि नामस्मरण घडतं महाराज दिंडी सोहळ्यामध्ये. नामस्मरण कोणाच्या सानिध्यामध्ये? सज्जनाच्या संगतीमध्ये है ना. आपल्याला तीर्थाला कोण भेटतं? महात्मे भेटतात, साधू संत भेटतात, त्यांच्या भेटी होतात आणि त्यांच्या संगतीत झालेलं नामस्मरण आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये निर्माण झालेला भ्रम काढून टाकतं. म्हणून अभंगाचं दुसरं वाजवा. वा वा वा. संतांच्या सानिध्यात घडलेलं नामस्मरण आपल्या अंतकरणावर परिणाम करतं आणि आपण कुठंतरी नामस्मरण केल्याचा फारसा परिणाम होत नाही. अगदी घरामध्ये देवघरामध्ये देवांना आंघोळ घालताना सुद्धा आपल्यावर फारसा परिणाम होतो असं नाही. देवघरामध्ये एकतर घरातले जातीच नाही, एकच जण जातो आंघोळ घालणारा. देवघर कोणासाठी असतं बापू महाराज? सगळ्यांसाठी असतं ना. किती लोक जातात? घरातले सदस्य किती लोक जातात? नाही जात, एकच जातो देवांना आंघोळ घालणारा. त्याच्यावर सोपवलेला आहे म्हणून तोही नाईलाजानी जातो. तोही देवांना आंघोळ घालता घालता झालं का रे? तिकडून जर ऑर्डर झाली हा झाला तसेच ठेवू देईल, नाही तर मग देव म्हणशील अरे 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 आंघोळ नको घालू बाबा, पण एवढं खासा खासा नको, एवढा
फार रगडतो महाराज है ना. म्हणजे लक्षात घ्या, सानिध्यात परमार्थ सुद्धा कोणाच्या सानिध्यात करावा हे याला फार महत्व आहे. तुम्हाला एक सांगू का, कधी कधी असं वाटतं, असा अनुभवाने सांगतो बरं का, कधी कधी जर का आपले सद्गुरू जर भेटले ना, टाइमपासच करायला नाही पाहिजे. आपले सद्गुरू कस काय बाबा प्रकृती कस काय, मग चहा घ्या आणि मग ते घ्या ना, काहीतरी नाश्ता घ्या ना, जेवण, इतक्या गप्पा टप्पा इतरच. तो म्हणतो तिकडला वायता घरचा वेगळा वायता कन, आता हे काय है ना. सद्गुरू आल्यानंतर वेळ वाया घातली नाही पाहिजे. त्यांच्या सानिध्यात केलेलं जेवढं नामस्मरण होईल ते आपल्यावर परिणाम करेल. इतर ठिकाणी केलेले म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये पायी दिंडी सोहळ्यामध्ये नामस्मरण घडतं. तुम्हाला एक सांगू का, संतांनी केलेल्या नामस्मरणाने ते क्षेत्र पवित्र झालेलं आहे. जिथं आपण चाललो ते किती पवित्र झालेलं आहे. मूळतःच त्यांना भजन करावं लागत नव्हतं, त्यांचं भजन कायम आपोआप होत होतं. त्यांच्या भजनामध्ये सहजता आली होती. महात्म्यांच्या भजनामध्ये, आपल्या भजनामध्ये सहजता नाही. आपल्याला कोणी सांगितलं तरी आपण करत नाही. विठाला विठाल सांगितलं तरी आपलं मुख म्हणत नाही. विठाला विठाल सांगितलं तरी टाळ्या वाजवत नाही. तुम्ही बघा, दहाव्याच्या प्रवचनाला बसा बरं, तुम्ही म्हणा हरे राम हरे, वाजवा टाळी वाजवा म्हणा, त्याशी राग रग पाहता. मुद्दामच एखादा जर समोर असला आणि त्याला जर वाजवा ना बाबा टाळे, चाललं तुमचं चाललं, असा रुबाब चाललं तुमचं, टाळी तर वाजवा, भजन तर करा, चालू देवा चालू दे, तुमचं चालू. इतका संबंध नाही असं दाखवतात मग वाटतं मला. त्यांच्या भजनामध्ये सहजता आलेली आहे. त्यांच्या प्रत्येक श्वासाबरोबर आपोआप घ्यावा लागत नाही नामस्मरण, त्यांचा श्वासच भजन करतो. त्यांचा प्रत्येक, मला सांगू का, जसं बघा डोळ्याची पापणी सुद्धा नामस्मरणाशिवाय त्यांची हालत नाही. पाऊल सुद्धा नामस्मरणाशिवाय हो. याचा परिणाम काय झाला बघा, सांगून जाईल. संतांच्या सानिध्यामध्ये माणसं पवित्र झाले यात नवल नाही. बघा, संतांच्या सानिध्यामध्ये रेडा आला प्रमाण सगळ्यांना माहिती. रेड्याचा उद्धार झाला, रेडा वेद बोलायला लागला संतांच्या सानिध्यामध्ये. बघा, ज्या खांबाला पाठ लावून माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, तो खांब एवढा पवित्र झाला. खांबा करता मंदिर झालं, मंदिरा करता खांब पाहतो आपण, पण खांबा करता मंदिर झालं. रेड्याचं मंदिर आहे आळे फाट्याजवळ. बघा तुम्ही, मंदिराला भिंती आहे पाठीमागे, बघा तुम्ही 2-3 मंदिर आहे, भिंती आहे, पण भिंती करता मंदिर झालं. कारण ज्या भिंतीवर बसून 4 भावंडांनी नामस्मरण केलं असेल, ती भिंत सुद्धा पवित्र झाली, ती भिंत चालायला लागली. लक्षात घ्या. म्हणून चांगलं आहे का, म्हणून सगळे भ्रम निघून जातात संतांच्या सानिध्यामध्ये भजन केल्याने. सत्य काय आणि असत्य काय, खरं काय खोटं काय, याचा निवाडा संतांच्या सानिध्यामध्ये होतो. विठाला त्यांचं येणंच उजला वयालो वाटा, खरा खोटा निवाडा त्यांच्या सानिध्यामध्ये. आणि आज प्रत्येक जण महाराज, प्रत्येकाला भ्रम झालाय, अविद्येमुळे, अज्ञानामुळे, मायेमुळे, प्रत्येकाला अज्ञानामुळे भ्रम झालेला आहे. आम्ही एक उदाहरण नेहमी सांगत असतो. काय झालं, एक गावाकडचा एक ग्रस्त, त्याचा लहान भाऊ मुंबईला सर्व्हिसला. तो प्रत्येक वेळेला आला की म्हणायचं, दादा या ना. दादा 70-80 वर्षाचा म्हातारा झाला. दादाला म्हणायचं, दादा या ना मुंबईला, एकदा मुंबई बघा एकदा.
हा म्हणायचं येईल येईल येईल. अहो कधी याल, म्हातारे होऊन चालले. पुन्हा गेला तो दीपोळीला. निघून गेल्यानंतर याला वाटलं दादानी मनावरच घेतलं. त्याने पत्ता बित्ता व्यवस्थित दादाला लिहून दिलेला होता. मनावर घेतलं. घरून भाकरी बांधून घेतल्या. रेल्वेचं तिकीट काढलं. रेल्वेत बसला, गेला, उतरला मुंबईला. रिक्षावाल्याला दाखवला पत्ता. नाही इथंच राहत आहे, जवळच आहे, स्टेशनच्या जवळच आहे. ठीक आहे. रिक्षामध्ये तिथे गेला. ह्याच बिल्डिंगमध्ये चा पत्ता आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये तुमचा भाऊ राहतो, रिक्षावाल्याने सांगितलं. तिथे गेले. त्यांनी दाखवले. कुठं राहतात? 20व्या मजल्यावर. कितव्या मजल्यावर? मुंबईत इमारती किती मजली महाराज? किती मजले असतील? हा, किती मजली नक्की सांगता येणार नाही. इतक्या मजली. कारण एकाने विचारलं, राजाने विचारलं प्रधानजीला, प्रधानजी दिल्लीत कावळे किती? त्याने अजिबात विचार न करता सांगितलं 400. राजाने विचार केला ना, मोजले नाही, गेला नाही अजून कावळे. कावळे मोजायचे आणि डायरेक्ट 400 सांगितले. राजा म्हणे जास्त भरले, मग पाहुणे आले असतील. कमी भरले, मग बाहेर गावी गेले असतील. तसं दिल्लीत आता जर म्हटलं आपण 20 मजली 25, किती मजली? मजल्यावर मजले चाललेच आहे. 20व्या मजल्यावर राहत होता. ह्या म्हाताऱ्याने मजले मोजायला सुरुवात केली. 1, 2, 8, 10, 20. खालीच बसलं ते म्हणे मी माझ्या बापाच्याने मला वरती जाता येणार नाही. गाड्या आपला गाव बरा, माझ्याच्याने वरती जाणं शक्य नाही. मला चालवणारच नाही म्हणे इतक्या वरती. ते तिथं जे 4-5 जण होते ते म्हणे बाबा पायी नाही जावं लागत म्हणे. मग माहितीच नाही ना तिकडं लिफ्ट असतं असं वगैरे काही माहिती म्हणे. मग अहो लिफ्ट असतं, त्यांनी बसलं, बटन दाबलं, भरकनवर जात म्हणे. कसं असतं? चला आम्ही दाखवतो म्हणजे. लिफ्ट जवळ आणलं. हे लिफ्ट म्हणे. हो बटन दाबलं की चाललं म्हणे. कशावर चालतं म्हणे? लाईटवर. मग तर मी जाणारच नाही म्हणे. लाईटवर तिचा काय भरोसा, केव्हा जाती म्हणे. बसलो. 20व्या मजल्यावर जायचं, मध्येच बंद पडली. मग बिघडलं. मग मुक्कामच तिथं मध्ये झाला. मग गुदमरलं. मग जास्तच वर निघून गेलं. मग चक्कर आले. मग वेगवेगळ्या चौकाशा ते करू लागलं म्हातारं. मी जाणार नाही. म्हणजे बाबा असं काही होत नाही, सगळं तिथं व्यवस्था असते, काय नाही, तुम्ही मी जाणार नाही. तेवढ्यात यांच्या चर्चा चालू आहे. तोपर्यंत एक 70-80 वर्षाची म्हातारी काठी टेकत आली. एकटीनाच बटन दाबलं तिच्या हाताने, थरथरत्या हाताने. एकटीच वर निघून गेली लिफ्ट मध्ये. म्हातारं तर तोंडात बोट घालून राहिलो. काय डेअरिंगबाज म्हातारी, एकटीच वर गेली. सारखं म्हातारं विचार करायचं कुठवर गेली असेल आता. पोचली असेल ना, का मध्येच बिघडलं नसेल ना, तिला चक्कर तर नसेल ना, जास्त वर निघून गेली का खाली राहिली, कुठं गेली असेल. त्याच्या डोळ्यासमोर सारखी म्हातारी. कोणाच्या? ह्या म्हाताऱ्याच्या. सारखी डोळ्यासमोर म्हातारी. 5-10 मिनिटं सारखा म्हातारीचा विचार करत होता म्हातारी. आता बहुतेक पोचली असेल, मग कुठवर गेल्या काय. तेवढ्यात लिफ्ट खाली आलं आणि 5-10 मिनिटांनी पुन्हा लिफ्टाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक 18-20 वर्षाची सुंदर जवान पोरगी बसून आली त्या लिफ्ट मध्ये. म्हातारं आणखी विचार करायला लागलं. जाताना तर म्हातारी होती, येताना नवतरणी कशी काय झाली. जाताना तर म्हातारी होती, येताना नवतरणी कशी काय झाली. म्हाताऱ्याच्या एकदम डोक्यात उजेड पडला. ऋषी दादा हिला तरी घेऊन आलो असतो.
कशाला नवतर न बनवायला. आता जाताना म्हातारीन येताना नवतर खरं आहे का, पण हा त्याला भ्रम झाला. कशामुळे? त्या सिस्टम बद्दलचं असलेलं अज्ञान, याच्यामुळं त्याला भ्रम झाला. आपल्याला सुद्धा हे विश्व, ही सृष्टी, हे ब्रह्मांड, या सिस्टम बद्दलचं असणारं अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे आपल्या मनाला, आपल्या अंतकरणाला जो भ्रम झाला, तो भ्रम कुठं जाईल तर संतांच्या सानिध्यामध्ये. टाळी. वा 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 वा. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला माये दिक घातले बाहेरी, काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. संत शेना महाराज म्हणतात, संत संगतीने संगतीने संत संगतीने थोर लाभ मोह निरसला, म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये भ्रम जातो, विषमता जाते, समता येते, आणि म्हणून वावुगाची भ्रम. पण कधी होईल? नामस्मरण करू संत समागम. मंडळी, तुम्ही आम्ही जे चाललो हे एकाच वर्षापुरतं नका, फक्त एवढ्या वर्ष येऊ मजा करून असं नाही. हा नियम माझा कायम जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकून. तीर्थयात्रा मुखाने रामनाम, हाची माझा नेमसिद्धीने. एक तुम्हाला सांगून जाईल, जाता जाता ऐकलं तर भलं होईल तुमचं, नाही ऐकलं तर आमचं काय बा जाईल. पिंगळा पिंगळा कोणाचे काय बा जाईल. पण इकडे लक्ष द्या, आमच्या बाळासाहेब महाराजांनी केलं होतं नर्मदा परिक्रमेचं. मला पुन्हा त्यांची आठवण आली. त्यांना सांगितलं होतं, मी केली नाही अजून, पण कशी करा हे सांगितलं. जाण्याच्या अगोदरच बापू बाबा त्यांनी प्रबोध घेतला, म्हणे मला प्रबोध द्या आणि मग मी जातो. त्यांना सांगितलंय बघा,
सकाळी तुम्ही निघणार, नर्मदा मैयाच्या आंघोळ करणार. पहिलं पाऊल ज्या वेळेला तुम्ही टाकाल, जोपर्यंत चालतात तोपर्यंत प्रत्येक श्वासाला, प्रत्येक पावलाला तुम्ही ध्यान करत चला. आणि ज्या वेळेला तुमच्याबरोबर किती लोक असू द्या, ते बोलू द्या, त्यांचं काय, त्यांच्यावर तुमचा अधिकार नाही. त्यांना तुमची सक्ती नसावी की चालताना बोलू नका वगैरे, पण तुम्ही बोलू नका. मौन धरा जोपर्यंत चालता तोपर्यंत. प्रत्येक श्वासाला विसरू नका भजन. आणि मग बसले, आता प्रवास थांबला, त्यावेळेला मग बोला. तुम्हाला सुद्धा विनंती आहे, अशीच विनंती आहे, बोलणेच नाही आता देवा विनंती, 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 देवा विनंती 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 आता देवा विनंती. बोलायचं असेल तर कशाचं बोला, देवाचं. नाही पेक्षा काय करा, मौन धरा. मग तुम्हाला जसं ताल नसेल चालेल, बरोबर आहे की नाही, स्वर नसेल चालेल, पण बोलायचं असेल तर कसं बोला, तोडकं मुडकं बोला, पण कशाचं बोला. माझ्या मुखाने, आता फार चिंतनाचा विषय आहे, कोणत्या मुखाने, कोणत्या वाचेने. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी, परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. कोणत्या कोणत्या, कुठं कुठं हात लावला मी. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. बोलतो ती वैखरी, कंठाची, मध्यमा हृदयाची, पश्यन्ती, आणि नाभीपासून निघते ती परा. विठाला या चारही वाचा ज्या वेळेला भजन करू लागतात, परा पश्यन्ती मध्यमा वैखरीची झाली सीमा, तेव्हा ज्योत चमकली, ज्योत चमकली, काय सांगू तिची बोली. सखोल चिंतनाचा विषय आहे, पण मुखाने तुम्हाला वैखरीने म्हणता आलं तर म्हणा. वैखरी चालताना दमेल, मध्यमेने म्हणा, कंठाने म्हणा. सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी विठे. हृदयाची भाषाने बोला. वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. असा नेम माझा सिद्धीला नाही, याच्यापेक्षा तुझ्याकडे मागत नाही भैरवी मध्ये. अनिक मागणे नाही नाही देवा, अनिक मागणे नाही देवा, अनिक मागणे नाही
काही मागत नाही, आमच्याकडनं फक्त तुझं नामचिंतन घडू दे, हीच तुझी सेवा आहे. आपण त्याचं करता काय करू शकतो, त्याची काय सेवा करू शकतो आपण, त्याची काय सेवा करणार आहे देवाची? तोच तर आपला दररोज सेवा करतो, 24 तास तोच आपली सेवा करतोय. तुम्हाला उठवतोय नाही का, तुम्हाला झोपी लावतो, तुम्ही खाता ते तुमचं पचवतो, तुमच्या खाल्लेल्याचं रक्त लाल तो बनवतो नाही का. सगळं काय करत नाही तो, काय करत नाही आपल्याकरता, सगळं करतो. डोळ्याच्या पापणी आपण हलवतो का आपल्या डोळ्याची पापणी? हा, किती वेळा हल्ली बरं आता बसल्या बसल्या? सांगा बरं, मोजली का तुम्ही? आपलं ध्यान पण नव्हतं डोळ्याची पापणी हलतात काय, त्याच्या तो बसलाय ना, तो हलवतोय. आपले किती वेळा श्वास झाले असतील बरं 2 तासामध्ये? आपलं लक्ष नाही ना, कारण तोच लक्ष, तोच श्वास चालवतो का? आपलं एखादा गडी ठेवलाय, आपलं सासूरवाडीचे लोक चालवतात का? आता आमची दिंडी सासूरवाडीला आहे, मग असे योगेश बाबा बोलले सासूरवाडीला आहे मुक्काम, आपल्या दिंडीचं दावचवाडीला. मग आता ते सासूरवाडीचे लोक, जावई तुम्ही आराम करा, आज आम्ही तुमचा श्वासोश्वास चालवतो. असं होईल का? हा, नाही. सगळे आपली सेवा तो करतो, त्याचं नामस्मरण करणं हीच त्याची आपल्याकडनं सेवा आहे. आणि हा एवढं म्हणजे बघा तुम्ही, म्हणून नामदेव महाराजांचा सुद्धा एक अभंग आहे, नामामणी नामामणी केशव राजा हा नेम माझा सिद्धीला नाही. जोपर्यंत माझा श्वास चालू ठेवलाय तू, तोपर्यंत त्या श्वासाला तुझं नामस्मरण प्रत्येक श्वासात घडू दे, हा नेम माझा चालू दे, असं या ठिकाणी गोड मागणं आहे. अभंगाच्या कडकडने फिरण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव असाच असेल असं जरी नसलं तर पण अभंगाच्या इतकं काही आपण बाजूला नव्हतो, पण मध्ये जरी उतरलो नसेल तर कडकडने आपण त्याला स्पर्श केला. झालेली सेवा इथं थांबतो. 9च्या आतमध्ये आटोपण्याचा विचार होता. बोलण्याच्या ओघामध्ये 15-20 मिनिटं तुमचे जास्त घेतले, माफी मागतो. भजन करा विडोबार.